साथ देईल तुला भाग 8. तो नक्की ठीक असेल, काळजी करू नको. आय विल कॉल यू बॅक. बाय. बाय. आर्याने फोन ठेवून रागात मारक्या नजरेने संग्रामकडे बघितलं. तो पायावर पाय टेकून हसत आर्याचं बोलणं ऐकत होता. तिने रागाने त्याला एक फटका मारला. रश्मीचा नंबर सेव्ह करून तिला हॅलो मेसेज पिंग केला. आरू, लागतंय ना ग? तो ओरडला. दादू, का त्रास देतोय तिला? ती किती पॅनिक झालीये माहितीये तुला? 2 मिनिट अजून बोलली असती तर रडली असती ना. काय करतोय असं? काय झालंय? मला नाही आवडलं हे. ती रागात गाल फुगवून बसली. आरू, लंबी स्टोरी है, ये फुर्सत में बताऊंगा. आता एक तिला थोड्या वेळाने फोन करून सांग, दादा घरी आलाय. तिनेही काही कमी छळलं नाहीये मला. हलकट आहेस तू. आईला सांगते बघ. तुझ्या सुनेला त्रास देतोय ते. त्याला चिडवत ती म्हणाली. तिचं बोलणं चालू असतानाच त्याची आई घरात आली. हातातली पर्स बाजूला ठेवत म्हणाली, आर्या, कुणाच्या सुनेला त्रास होतोय? संग्राम आईसाठी पाणी आणायला गेला. आईच्या गळ्यात हात टाकून ती म्हणाली, अगं तुझ्या सुनेला. काय? समोर पाणी घेऊन आलेल्या संग्रामकडे बघत ती म्हणाली, अगं म्हणजे हा मला असं मारत असतो येता जाता. मी आहे ग गरीब, पण तुझी सून का मार खाईल? तिला त्रास होईल ना. हसू दाबत ती म्हणाली, आरू, का ग छळतेस त्याला? मी तर छान सून आणणार आहे बघ. संग्रामकडे मायेने बघत ती म्हणाली, साहेब कष्ट घेऊ नये. ती जबाबदारी पेलायला आम्ही समर्थ आहोत. डोळे मिचकावून तो म्हणाला, लबाड, कुणी असेल तर लवकर सांग, नाही तर आम्ही इकडे लोकांचे आमंत्रण स्वीकारायचो. त्या जरा गोंधळून म्हणाल्या, आई, खूप भूक लागलीये. तू मला पटकन काहीतरी दे तुझ्या हाताचं. काय लग्न वगैरे? तो विषय बदलवत म्हणाला. हो हो, मार मस्का आईला. मागे हसू लपवत आर्या म्हणाली. तिच्या ह्या वाक्याशर्षी दोघांची पिलो फाईट पुन्हा चालू झाली. मुलांच्या दंग्याकडे हसून दुर्लक्ष करत त्या किचनमध्ये गेल्या. रश्मीने आर्याचा नंबर सेव्ह तर केला होता आणि आता प्रत्येक नोटिफिकेशनला मोठ्या आशेने ती फोन चेक करत असते. तिची अस्वस्थता वाढत चालली होती. जरा वेळ डोळे मिटून पडले. रश्मी, तू हे जे वागते ना, ते तुला पटते का? काल रात्री नावाला जेवलीस, आता स्वयंपाक काय करायचा विचारते तर जेवायचं नाहीये म्हणतेस. आणि आय एम शुअर तू लंचसुद्धा केलं नसेल. उपाशी राहणं हे सॉल्युशन नाहीये हा प्रॉब्लेमचं. मी सरळ घरी फोन करून काकूंना सांगणार आहे. कालपासून संग्रामच्या विचाराने पार सुकून गेलेल्या रश्मीला प्रिया ओरडलीच. तिच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून प्रिया तिच्याजवळ गेली. तिचा डोळा लागला होता. फोन तिच्या हातातच होता. त्याने बघ हे वेडं कोकरू झोपून गेलं. चेहरा पार सुकून गेलाय ग. हे असं असतं, प्रेमात लोक वेडी होतात, ती अशी. तिच्या केसांवरून हात फिरवत प्रिया बोलली. तन्नूने तिच्या हातातून फोन काढून घेतला. ती तो टेबलावर ठेवणार तसा तो वाजला. रश्मीची झोप मोड नको म्हणून तिने तो सायलेंट केला. फोनवर संग्राम सीस असं नाव दिसल्यावर मात्र तिने तो पटकन उचलला. हॅलो. हॅलो रश्मी, दादा इकडे घरी आलाय. त्याचं काम चालू आहे म्हणून फोन बंद असणार आहे त्याचा. आणि तुला जे ऑफिस वर्क बद्दल बोलायचं होतं ना, ते तू ऑफिसला आल्यावर डिस्कस करू असं म्हटलं आहे. तिने पडवलेल्या पोपटासारखा एका दमात सांगून टाकलं. संग्राम तिथेच बसून होता. फोन स्पीकरवर होता. रश्मीची प्रतिक्रिया ऐकायला, त्याहीपेक्षा तिचा आवाज ऐकायला संग्रामही तेवढाच बेचैन होता. काहीतरी मनात ठरवून तनू म्हणाली, हॅलो, थँक्स डिअर फॉर इन्फॉर्मेशन. मी तिची फ्रेंड्स बोलते. तनू, माझा प्लीज प्लीज एक महत्त्वाचा निरोप संग्रामला देशील का? मी माझा नंबर तुला व्हॉट्सअप करते. त्याला सांग की रश्मीला नको, पण तन्नूला तरी फोन कर. खूप महत्त्वाचं आहे. सांगशील ना? हो सांगते. आरूने कन्फ्यूज होऊन फोन ठेवून दिला. दुसऱ्या मिनिटाला तिचा फोन वाजला. रश्मीच्या मोबाईलवरून तिने आर्याला स्वतःचा नंबर पाठवला. संग्राम ही विचारात पडला. त्याने तनूचा नंबर सेव्ह करून घेतला. बराच वेळ कॉल करून की नको, रश्मी मुद्दाम तन्नूला तर बोलायला लावत नसेल ना. तोही गोंधळला, पण फार ताणून ठेवण्यात अर्थ नाही म्हणून थोड्या वेळाने त्याने तन्नूला फोन केला. हॅलो तन्नू, बोल, काय झालं? कोरडेपणाने त्याने विचारलं. संग्राम, काय झालंय तुम्हा दोघांना? का असे वागतात रे? काय चालू आहे? जीव घेणार आहात का एकमेकांचा? तनू रडवलेली होऊन म्हणाली, एक मिनिट, तुझा आवाज असा का येतोय? काय झालंय? रश्मी ठीक आहे ना? तो प्रचंड अस्वस्थ झाला. तुझा फोन बंद येतोय. तू कुठे आहे हे कळत नाहीये म्हणून जेवायचंच सोडलंय तिने कालपासून. मूर्खाने एक घास खाल्ला नाहीये. आमचं ऐकत नाहीये. काल रात्री तर सारखी रडत होती.
अरे पार सुकून गेली एका दिवसात. आणि काय भांडायचं ते समोरासमोर भांडणार ना राव. एकाला कन्फेस करायचं नाहीये, एकाला कन्फेशन ऐकल्याशिवाय पुढे जायचं नाहीये. काय खेळ लावलाय तुम्ही? तिचा आवाज वाढला. तनू, सी आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. ही मूर्ख असं काही करेल याचा मी विचारच केला नाही. यू जस्ट टेक केअर ऑफ हेअर. मी आत्ता निघतोय. 12-12:30 पर्यंत तिथे पोहोचतो. यू जस्ट टेक केअर. यार संग्राम, आता तू वेळेपणा करू नको. धावपळ करत येऊ नको. तू फक्त तिच्याशी बोल आणि तिला जेवायला सांग. त्याच्या ह्या स्टँडने ती अजूनच घाबरली. नाही, नको, मला आता फार गिल्टी वाटतंय. मूर्ख आहे ग ती. मागच्यासारखी आजारी पडली म्हणजे? माझ्या लक्षात आलं नाही. ठीक आहे, आता बोलण्यात वेळ घालवायला नको. मी बाबांची 4 व्हीलर आणतोय, काळजी करू नको. आय ऑलवेज ड्राईव्ह रिस्पॉन्सिबली, डोंट वरी. थांबवू नको. आता मला फक्त तिला बघायचंच. त्याने फोन ठेवला. तन्नू डोक्याला हात मारून बसली. काय ग, काय म्हणाला? इतकी का टेन्स दिसते? प्रिया तिच्या चेहऱ्यावरची काळजी वाचत म्हणाली. अगं काय बावळट आहेत ही दोघं. तो आता निघालाय औरंगाबादहून, म्हणजे त्याला इथे यायला 12:30 होणार. रश्मीला सांगितलं तर ती अजून कशी रिॲक्ट होईल माहीत नाही. दोघीही हतबुद्ध होऊन बसल्या. संग्राम आला तर जेवण तयार हवं म्हणून त्या उठल्या आणि स्वयंपाकाची तयारी करायला लागल्या. तनूने परमिशनसाठी बोलून घेतलं. मनावरचं दडपण खूप वाढलं होतं. रश्मी अजूनही झोपलेली होती. बाबा, मी गाडी घेऊन जातोय पुण्याला. नेक्स्ट वीकेंडला घेऊन येईल. संग्राम बॅग खांद्याला लावत म्हणाला. घेऊन जा, पण संग्राम जाणं खूपच गरजेचं आहे का रे? सकाळी गेलं तर नाही चालणार का? असं एक दिवसासाठी का धावपळ करत आहेस रे? बाबा काळजीने म्हणाले. अरे आता कुठे निघालास? उद्या जा की, सकाळी सकाळी. रात्रीची नको बाबा, गाडी चालू. सीमाताई काळजीने म्हणाल्या. आई, पहिल्यांदा जातोय का मी? मागच्या वेळी 9 वाजता गेलो होतो ना. खूप महत्वाचं काम आहे ग. आई, मी अगदी सावकाश जाईल. काळजी नको करू. त्याने आईला एक मिठी मारली. तुला भूक लागली होती ना? टिफिन देते तुला, पोचल्यावर खाऊन घे. संग्राम ऐकणार नाही हे पाहून त्या लगबगीने किचनमध्ये गेल्या. आरूने त्याला पाणी दिलं आणि त्याच्या कानात कुजबूज म्हणाली. दादू, काय झालं वहिनीला? तिला त्रास देऊ नको रे. तू गप्प बस आणि जरा आईला अजून काही सांगू नको. मी सांगेन बरोबर वेळ आल्यावर, कळलं ना? तिचे गाल ओढत तो म्हणाला. हो रे, कळतं मला. लहान आहे का मी? गाल सोडत ती म्हणाली. ओके, काळजी घे दोघांची. तो हसत म्हणाला. नीट सावकाश जा रे, ते काळजीने म्हणाली. आईने दिलेला टिफिन व्यवस्थित ठेवत त्याने गाडीचं दार लावलं. जाताना डिझेल भरून घे रे आणि सावकाश जा. फोन कर पोचला की. जमेल तशा सूचना प्रत्येकाकडून येत होत्या. त्याच्या गाडी बंगल्याबाहेर निघाली आणि हळूहळू दिसेनाशी झाली. तो गेलेल्या वाटेकडे तिघेही ती कितीतरी वेळ बघत उभे होते. रश्मीला जाग आली तेव्हा तिला प्रचंड थकवा जाणवत होता. प्रिया, तनू स्वयंपाक उरकवून शांत बसून होत्या. अरे तन्या, प्रियू, इतक्या शांत शांत का आहेस? डोळे सोडत ती म्हणाली. रश्मी, उठ, चल, फ्रेश हो आणि थोडं थंड खाऊन घे. तू खूप जीवाला घोर लावते यार. प्रिया वैतागत म्हणाली. प्रियो, का ग चिडते? आणि आज माझी स्वयंपाकाची टर्न असताना का नाही उठवलं मला? आणि मी काय घोर लावते जीवाला? मला नाहीये भूक. नाही होत माझी इच्छा. बेडवरून उठत ती म्हणाली. डोळ्यासमोर अंधारी येत असूनही ती हट्टाला पेटली होती. स्वयंपाक करायला काही स्टॅमिना ठेवलाय का आपण मॅडम? कालपासून काय चाललंय तुझं? बघतोय आम्ही. प्रियू, ह्या दोघं मूर्खांना काय करायचं ते करू दे. आपण जेवून घेऊ. तनू चिडून बोलली. 2 मूर्खांना? जाता जाता रश्मीने आश्चर्याने विचारलं. म्हणजे? तो फोन न उचलणारा एक मूर्ख आणि एक तू. ती जरा सावरत म्हणाली. फोनचा विषय निघताच ती मागे फिरली आणि फोन शोधायला लागली. ओ नो, आर्या फोन करणार होती. मी कसं विसरले? तिने घाईघाईत फोन चेक केला. आर्याची कॉल हिस्ट्री तनूने डिलीट केली होती. ती नाराज झाली. तिने फोन बेडवर फेकला. तनू आणि प्रिया जेवण करून आवरून गॅलरीत येऊन बसल्या. रश्मी पोटाशी पाय दुमडून तिच्या झोपाळ्यात बसली होती. आता नाही का त्याचा फोन ट्राय करणार? तनू तिला चिडवायला म्हणाली. नाही, जाऊ दे, ठीक असेल ना तो. त्याला काळजी नाही जराही. तिचे पुन्हा डोळे भरून आले. आता रडू नको, पोटात काही नाहीये आणि सारखी रडते. प्रिया रागवत म्हणाली. इतकं चिडायचं का ग एखाद्याने? फोन बंद करून बसायचं 2-2 दिवस. काय म्हणे तर स्क्रिप्ट लिहित असेल. हाच एकमेक महान लेखक आहे का जगात, ज्याला मोबाईलचा इतका त्रास होतो? डोळे पुसत ती म्हणाली. ए रुदाली, बस यार आता पुराण. आपण मूवी बघायचा. पीसीवर तुझा फेवरेट. प्रियाला तिने हळूच डोळा मारला. ए हो, आज रश्मीचा फेवरेट मूवी बघायचा. प्रियाने रिओढली. आता या दोघींचा मूड खराब करायला नको म्हणून रश्मी हो म्हटली. ओके,
पण तू एक कप तरी दूध घ्यायला हवं. ठीक आहे, म्हणून ती किचनमध्ये गेली. तनूने पीसी ऑन केला. बरं, कुठला बघायचा तुला सांग. कहो ना प्यार है. ती एकदम बोलून गेली आणि मग जीभ चावत तिने दोघींकडे बघितलं. ही काही सुधारणार नाही म्हणून दोघींना खळखळून हसू आलं. बघ, इथंही हेच आहे रश्मीचं. कहो ना प्यार है म्हणे. अगं वेडाबाई, प्यार आहे म्हणून तर इतक्या रात्री. प्रिया बोलणार तोच तनूने तिचा हात दाबला. इतक्या रात्री काय? रश्मीने गोंधळून विचारलं. आमचं प्रेम आहे म्हणून इतक्या रात्री हा? ऐतिहासिक काळातला पिक्चर बघतोय ना तुझ्यासोबत. तनू सावरत म्हणाली. मूव्ही सुरू होता. ऋतिकच्या जागी संग्रामला इमॅजिन करत रश्मी स्वतःच लाजत होती. साधारण 12च्या सुमारात तनूचा फोन वाजला. ती आतल्या बेडरूममध्ये गेली. हॅलो तन्नू, मी पोचतोय 1-15 मिनिटात. नक्की काही प्रॉब्लेम नाही ना? तिला समोर बसवून जेवायला सांगेन आणि मग जाईन. एक अर्धा तास फक्त. इज इट ओके? त्यांच्या रूमवर यायला ऑकवर्ड होत असल्याने त्याला काही सुचत नव्हतं. संग्राम, बिंदास आहे. सोसायटीमध्ये 3 लिव्ह इनचे कपल आहेत ऑलरेडी. तसा काही प्रॉब्लेम नाहीये इथे. आपला फोन झाल्यावर मी लगेच परमिशन घेतली आणि खाली नाईट वॉचमॅनलाही सांगून ठेवलंय. तो डिटेल्स मागेल, बायोमेट्रिक घेईल. ते देऊन एंट्री कर. डोंट वरी. ओके? आलोच. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. आम्ही तर झोपतोय. काय बोलायचं भांडायचं ते तुमचं तुम्ही बघा. ती हसत म्हणाली. ओके चल आलोच. तन्नू बाहेर आली. प्रियाला हळूच इशारा केला. ए यार, खूप बोर होतंय. झोप येते आता. चल मी जाते झोपायला आत. तुला मूवी बघायचं आहे तर बघ. आवाज आणि ह्या लाईटने मला पण इथे झोप येणार नाही. तेव्हा मी सुद्धा जाते. ए काय यार, थोडा तर राहिलाय, थांबा ना. रश्मीने हट्टाने म्हणाली. ए नाही, आणि अगं एक समोरच्या प्रेरणाचा फोन होता. काल घेतलेलं माझं चार्जर द्यायला येते ती. तेवढं कलेक्ट कर प्लीज. मला ना फार झोप येते. चार्जर? आता? इतक्या रात्री? सोनं लागलंय का त्याला? व्हॉट्स रॅबिश? रश्मी गोंधळली. माझं फेवरेट चार्जर आहे ते. कलेक्ट कर. इतकं पण करणार नाहीस का? मला खूप झोप आलीये यार. बाय, गुड नाईट. तन्नू न प्रिया आत निघून गेल्या. पाठोपाठ लॅचचाच आवाज आला. चार्जर पण फेवरेट असतं का? काय मैत्रिणी आहे राव. इतर वेळी आतली बेडरूम आवडत नाही कुणाला. भांडण होतात आत कोण झोपणार यावरून. आणि आज मला ह्याची गरज आहे तर ह्यांना झोप येते? काही कळत नाही की नाही. आणि चार्जर मध्यरात्री? इतकं बियड काय वागत आहेत सगळे माझ्याशी. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी दाटलं. जरा वेळाने बेल वाजली. ती दचकलीच. तिने आय होलमधून बघायचा प्रयत्न केला पण नीट दिसत नव्हतं. तिने धडधडत मेन दरवाजा उघडला. सेफ्टी डोअरच्या बाहेर संग्राम होता. ती गोंधळली आणि तिने दरवाजा पटकन बंद केला. मला संग्रामचे काय भास होत आहेत? प्रेरणा संग्राम सारखी का दिसते यार? तिचं हृदय दुप्पट वेगाने धडधडायला लागलं. पुन्हा बेल वाजली. थरथरत्या हातांनी तिने मेन दरवाजा हळूच उघडला. सेफ्टी डोअरच्या बाहेर उभा असलेला संग्रामचं मग ग्रिल समोर येत म्हणाला. दरवाजा उघड ना शोना, मी आहे. ती स्तब्ध झाली. हात अधिकच थरथरायला लागले. ओठ जणू कोरडे पडले होते. तिने दरवाजा उघडला. संग्राम आत आला. तसं पुन्हा डोअर व्यवस्थितपणे लावून ती जागेवर खिळली. त्याने बॅग चेअरवर ठेवली. दोघेही समोरासमोर होते. नजरेला नजर भिडवून त्याच्यावर नजरेत प्रेम, काळजी एकटवली होती. एक तिच्या डोळ्यात राग, गोंधळ, आश्चर्य, आनंद सगळंच. बोलत कोणीच नव्हतं पण डोळे काम चोख बजावत होते. तिने मोठ्या क्लचने केसवर बांधले होते. काही बिस्किटून डोळ्यांवर येत होते. अंगावर पोलका डॉगस्पिंग टी आणि पायजमा तो समोर होता. बराच वेळ गाडी चालवून येणारा थकवा चेहऱ्यावर जाणवत असला तरी तिला समोर पाहिल्यावरचं समाधान, शांतता जाणवून येत होती. रागाने बघायचा काही विषय नाहीये. मी येणार हे तनुप्रियाला माहिती होतं. आणि ऑल द वे औरंगाबादहून ड्राईव्ह करून आलेलो आहे. फक्त तू न जेवणाचा मूर्खपणा करते म्हणून. बोलायला सुरुवात करावी म्हणून तू बोलला. ती दाराला टेकून अजूनही गोंधळून उभी होती आणि तो तिच्या जवळ येणार तोच तिच्या डोळ्यात पाणी दाटलं. जडावेडालेल्या आवाजात अन प्रचंड रागात ती बोलली. एक सुद्धा पाऊल माझ्याकडे टाकू नको संग्राम. ओके? तू शांत राहा. ओरडू नको. कूल डाऊन प्लीज. तो जागेवर थांबला. समजतोय काय रे तू स्वतःला? मी काही तास काय तुला इग्नोर केलं? तू तर अगदी ईर्षेने बदला घेतलास. मी बालिश आहे, मान्य आहे सगळं. सगळं कळत असूनही इनसिक्युअर होते मी. तुला बोलत करायचे कुलिश प्रयत्न करते. मी मूर्ख आहे असं समजतं. पण तू काय केलंस? नेहमीपेक्षा जोरात गाडी घेऊन गेलास. फोन बंद करून बसलास. रात्री जेव्हा जाग येईल तेव्हा तू फोन चालू केला असेल का?
हे चेक करत वेड्यासारखी मधूनच काहीही विचार यायचे. अभयचा नंबर नाही, तुझ्या घरचा नंबर नाही. मी काय काय करायचं होतं सांग? ऑफिसला आले तर तू सुट्टी टाकलेली. मी सैरभैर होत होते. संग्राम, मी नाही अजून तुला पूर्ण ओळखत. तुला राग आल्यावर तू कसा वागू शकतो, कसा रिॲक्ट होतो, काय करू शकतो, मला नव्हतं माहीत. मी खूप घाबरले होते. पण तुला काय त्याचं? तुला मी दिला त्याच्यापेक्षा जास्त त्रास देण्यात इंटरेस्ट होता, नाही का? ती मुसमुसत बोलत होती. तो समोर उभं राहून फक्त शांतपणे ऐकत होता. त्या आत झोपलेल्या दोघींना तर मी बघून घेईन. किती नाटक करतात ना त्या. आणि तुला रात्री ड्राईव्ह करत यायची गरज होती का? सर्वांना काळजीत टाकायचं ठरवलंच आहे का? बोल ना, मख्यासारखं काय उभा आहेस? ते मी तुला, तू गप्प बस. बोलू नकोस. तू नेहमी मला रडवतोस. ट्रेनिंगमध्ये मी भांडायचं त्याच्या बदला घेतोच. बरोबर ना? बोल ना, आता का गप्प उभा आहेस? तेच सांगतोय तू. शांत बस. मला बोलायचं नाहीये तुझ्याशी. मी इतका वेळ बोललोय, तुला काहीच नाही त्याचं. कारण तुला माहितीये मी मूर्ख आहे. तुझ्यासाठी पॉझिटिव्ह आहे. मला काहीच सुचत नाही तुझ्याशिवाय. हो ना? एक आधीच थकलेला असल्याने त्याचा आवाज क्षीण झाला होता. एक काय एक? आता तुला समजलंय चूक कुणाची आहे ते? 2 दिवसाचा त्याच्यावरचा राग किती काढू आणि किती नको असं तिला झालेलं होतं. आता मात्र न राहून तो बळजबरीने पुढे आला. अगदी जवळ येऊन तिच्या ओठांवर बोट टेकवलं. "श्श, गप्प, एकदम गप्प. हो, ठीक आहे, चुकलं माझं. म्हणून तर लगेच आलो ना. राहावलं गेलं नाही सोना. तू इतकी डिस्टर्ब झालीये हे ऐकून. काल रात्री चिडून बसेन घरी. निघून गेलो थोडा तुलाही त्रास द्यावा म्हणून. फोन बंद ठेवला. मला नव्हतं माहीत तू इतकं टेन्शन घेशील. तनूने तुझ्याबद्दल सांगितलं तेव्हा सकाळी निघण्या इतकाही पेशन्स राहिला नाही आणि लगेच निघून आलो. तुला सरप्राईज द्यायचा. दूर हो, ह्याला सरप्राईज नाही, शुद्ध मूर्खपणा म्हणतात. तिने डोळे पुसले आणि दोन्ही हातांनी दूर ढकललं. तो थोडासा दूर झाला. त्याने कान पकडले. हळूच सॉरी म्हटलं. त्याचा तो क्यूटचा चेहरा बघून खरं तर ती विरघळली. पण नाटकीपणे तिने मानेनेच नकार दिला. डोळे पाणावले होते. त्याने हात पसरवले. कम हेअर. तिच्या आसवांचा बांध फुटला. तिने त्याला गच्च मिठी मारली. त्याच्या छातीवर डोकं टेकून ती रडत राहिली. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. हनुवटीला धरून तिचा चेहरा त्याच्यासमोर केला. झालं रडून? बोलू जरा? नाही. हातांचा वेळा अधिकच गच्च करत ती म्हणाली. तिच्या गालावर आलेल्या केसांचा त्याने हलकेच बाजूला केलं. तिच्या कपाडावर ओठ टेकवून हलकेच तिची मिठी सेल केली आणि खांद्याला पकडून तिला समोर उभं केलं. आपण स्पेशली उद्या वेळ काढून अजून काही भांडायचं राहिलं असेल तर त्यासाठी भेटूया. पण आता जेवून घे. मला सुद्धा खूप भूक लागली आहे. इतक्या रात्री गाडी चालवून आलोय तुझ्यासाठी जेवायला फक्त. जा आणि एकच प्लेट आण आणि बॅगमधला टिफिन पण घे. तिने ताट वाढलं आणि पहिला घास तिला भरवला. हे क्षण संपूच नाही असं तिला वाटत होतं. जेवण आटपून तो जायला निघाला. नक्की जाऊ? तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला. जा, उशीर होईल. ती हात सोडवायचा प्रयत्न करत म्हणाली. तसं तिला जरा स्वतःकडे खेचत तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला. अजूनही कन्फेशन दिलं नाहीये. तू किंवा मी. आता मला गरज नाहीये त्याची. तिने लाजून नजर चोरली. पण आता मला एका गोष्टीची गरज आहे. कुठल्या? एक कॉफी प्लीज. अरे मग बस ना थोडा वेळ. आण. ती बोलता बोलता थांबली. त्याच्या बोलण्याचा अर्थ कळून ती बावरली. गोरीमोरी झाली. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो गालात हसला. 2 खड्यांनी त्याच्या हसण्याला अजूनच गोड बनवला. तिला हलकेच जवळ घेऊन त्याने तिच्या पापण्या मिटवल्या आणि ओठ टेकवले आणि तिच्या कानाजवळ हलकेच म्हणाला. ह्यानंतर ह्या डोळ्यांना असं रडून त्रास द्यायचा नाही. माझी अमानत आहे ही तुझ्याकडे. व्यवस्थित सांभाळायचं काय? ती लाजली. आता ह्या क्षणाला असं दूर जायला दोघांच्याही जीवावर आलं होतं. पण तो निघाला. आजच्या प्रवासात महिन्याअखेरीस येणाऱ्या लाँग विकेंडची आणि त्यात येणाऱ्या रश्मीच्या बर्थडेची आणि एका हटके कन्फेशनची सर्व तयारी झाली होती. सरप्राईज तर मिळणार होतं, पण कुणाला आणि कसं? संग्राम प्रेमाच्या सुंदर क्षणांच्या गोडधुंदीत रूमवर जायला निघाला. एवढा आकाशात तोऱ्यात मिरवणारी चंद्रकोर अचानक एका काळ्याकुट्ट ढगाने झाकोळलेली होती.